30% जिल्ह्याच्या नियोजनामध्ये वाढ करून मिळाली, ती 79 कोटी आहे। आणि त्यामुळे ह्यावर्षी आपला जो प्लॅन तयार झाला तो 600 कोटी 59 लाख असा झालेला आहे, ज्याच्या अंतर्गत त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे। सगळ्यात जास्त पैसे हे कृषीवर खर्च करावेत असं आम्ही ठरवलेलं आहे। आणि नागरी क्षेत्र हळू वाढत चाललं, नवीन नवीन नगरपालिका होत चालल्या, त्यामुळे नागरी क्षेत्र कृषीवर 46 कोटी 96 लाख आणि नागरी क्षेत्राचा विकास 88 कोटी 84 लाख असे दोन मोठे हेड झालेले आहेत। खालोखाल आरोग्य आहे 58 कोटी वगैरे वगैरे। आज DPDC झाली, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची चर्चा झाली आणि मला असं वाटतं की सर्वांचं समाधान करण्यामध्ये आम्ही प्रशासन म्हणून यशस्वी झालेलो आहोत। अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलण्याचा प्रयत्न झाला, त्याची माहिती लगेच आपण करेक्ट केली। नाविन्यपूर्ण असं वाटलं की त्याची फार खिरापत वाटली गेलेली आहे। प्रत्यक्षामध्ये त्याची यादी पाहिली, त्याचे फिल्म्स पाहिल्या, नंतर लक्षात आलं की नाही योग्य करण्यासाठी खर्च झालेला आहे। आणि त्यामुळे बऱ्यापैकी समाधान घेऊन सगळे सदस्य परत गेलेले आहेत। प्रामुख्याने ज्या 3-4 मोठ्या योजना राज्य सरकारने घोषित केलेल्या आहेत त्याचाही आढावा झाला आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यामध्ये 4 लाख समथिंग हे जे फॉर्म आलेले आहेत त्याच्यामधली ज्यांची स्क्रुटिनी पूर्ण झाली अशी जवळजवळ 1,23,000 संख्या आहे। कारण स्क्रुटिनी पूर्ण झाल्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत, तर ते होईल। आता रक्षाबंधनाला 2 महिन्याचे 3,000 रुपये अकाउंटला जायचे आणि त्यामुळे इथलं जे काम आहे जिल्ह्याचं ते स्क्रुटिनीचं आहे। त्यातल्या एक 10 जणींना त्यांची स्क्रुटिनी अतिशय व्यवस्थित झाली आणि त्या एलिजिबल झाल्या असं एक पत्र त्यांना देण्याचा कार्यक्रम झाला। आणि प्रामुख्याने कौशल्य विकास ज्यात अप्रेंटिसशिप पण जोडलेली आहे, त्याला स्टायपंडही जोडलेलं आहे, अशी जी 10 लाख तरुणींना रोजगाराची योजना आहे त्याच्यात ती प्रोॲक्टिव्हली म्हणजे मला खूप अभिनंदन करावं असं वाटेल कलेक्टरांचं। कारण मी आता सोलापूरहून आलो, आणखीनही पुणे बिणे सगळ्या ठिकाणी फिरतो आहे, पण ह्या योजनेची एवढ्या लवकर 3,000-1,000च्या आसपास नोंदणी आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 200-300 जणांना नोकऱ्या, हे अभिनंदनीय आहे। 10 लाख तरुणींना या स्कीममध्ये महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या द्यायच्या, त्यातल्याही ज्यांना नोकऱ्या मिळाल्या म्हणजे 6 महिन्याची एका अर्थाने ट्रेनिंगशिप मिळाली त्यांना त्याचं पत्र देण्याचा कार्यक्रम या DPDCमध्ये झाला।